मग त्या झोपण्याच्या असतील, जेवणाच्या असतील, व्यायाम करण्याच्या असतील आणि हेल्दी थॉट्स विचार करण्याचे असतील, ह्या महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टिकोनातून मी ह्या फिल्म फेस्टिवल बघतो. आज आपण इथं आला त्याच्यातून काहीतरी मेसेज घेऊन जागा. मी कधी मध्ये टी व्हीवरती काही चांगल्या फिल्म्स बघतो, त्याच्यामध्ये एक डिमेन्शियावरती एक मराठीमध्ये कोणतरी एक फिल्म बघितली, मला छान वाटलं की त्याच्यातून खरोखर एक मेसेज दिला. आता डिमेन्शियासारखा आजार म्हणजे नेमकं काय, अजून मेडिसिनमध्ये त्याला काही उत्तर सापडलेलं नाही अजून तरी, आणि असे येत राहणार. आणि दीज आर ऑल नॉन कम्युनिकेबल डिजीज, ऑल जे आपण पूर्णपणे अवॉइड करू शकतो. याला ₹1 औषधाची गरज नाही, पूर्णपणे अवॉइड करू शकतो. डायबिटीज पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सर पूर्णपणे अवॉइड केला जाऊ शकतो, प्रिव्हेंट, ट्रीटमेंट नाही करू शकतो, प्रिव्हेंट केला जाऊ शकतो इफ इट इज अर्ली डायग्नोसिस. इथूनपासून सुरुवात केली तर याला एक टर्म आहे लाईफस्टाईल डिसीजेस. ज्या प्रकारचं जीवन जगतो त्याच्या आधारे आपण हे आजार ओढून घेतलेले आहेत. आणि म्हणून लाईफस्टाईल डिसीजवरती उत्तर फक्त आपली लाईफस्टाईल चेंज करणं एवढंच आहे, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. की मला वाटतं की ह्या थीमवरती सुद्धा फिल्ममध्ये खूप जास्त काम करण्याची गरज आहे आणि ते प्रॅक्टिस आपल्याला करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेस माझ्याकडे बघून मला म्हटलं तुम्ही खूप फिट आहात. ऑफकोर्स मी तेवढा फिट नाही आहे मला माहिती आहे, पण ज्याविषयी कॉम्प्लिमेंट येते याचा अर्थ आपण वी आर अज्युमिंग की आपण अनफिटच असायला पाहिजे, हे अजम्पशन आपलं असतं. आपण ओव्हरवेट आहोत, आपल्याला डायबिटीज आहे, आपल्याला हायपरटेन्शन आहे, आणि कोणत्या तरी प्रकारचे स्ट्रोक्स येतात, काहीतरी प्रॉब्लेम येतात. तर हे बेसिकली लक्षण आपल्या अनहेल्दी लाईफस्टाईलचं आहे. आणि ॲडवाईस करताना मी माझ्या याच्यावरती NCTवरती आमचं डिस्कशन चालू होतं की याला कसं काही पुढे नेता येईल, कशा पद्धतीने NCTचं प्रिव्हेन्शन करता येईल. लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे मला अग्रीड. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, लाईफस्टाईल चेंज करायचं ज्यावेळेस प्रश्न येतो म्हणजे नेमकं काय करायचं, म्हणजे हेल्दी फूड खायला पाहिजे. एक्झॅक्टली समजा कदाचित मला कळत असेल समोरच्या माणसाला हेल्दी फूड खायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे सांगता येईल का? नाही, फ्रूट्स खाल्ले पाहिजे भरपूर. अग्रीड. मला सांगा, मराठवाड्यामधला खाणारा फ्रूट, नाशिकमधला, विदर्भमधला, त्याने एकच फ्रूट खायचं की वेगळे खायचे? फ्रूट खायचे म्हणजे आता मराठवाड्यात वेगळं फ्रूट आहे, विदर्भात काहीतरी वेगळं आहे, नाशिकला कोणतरी वेगळं आहे, कोकणात कोणतं तरी वेगळं आहे. नाही, कोणतंही फ्रूट चालतं. मुळामध्ये निसर्ग एवढा सायंटिफिक पद्धतीनं आहे त्याचं आपण अंडरस्टँडिंगच करायला तयार नाही. मराठवाड्यामध्ये जे फ्रूट्स आणि जे धान्य प्रोड्यूस होतं ते तिथल्या ॲग्रो क्लायमॅटिक झोननुसार तयार होतं. त्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन म्हणजे तिथं राहणारी माणसं सुद्धा त्या ॲग्रो क्लायमॅटिक याच्यानुसार त्याची लाईफस्टाईल पाहिजे. तर तिथले फ्रुट्स आणि सीजनल फ्रुट्स खाणं अपेक्षित आहे. त्याला जर तुम्ही सांगितलं नाही ड्राय फ्रुट्स खा, एक तर त्याला अवेलेबल पण असणार नाही आणि त्याला ते सूट पण होणार नाही. यस, ड्रायफ्रूट कुठेही खाल्ले चालू शकतात, त्याच्याबद्दल मला दुमत नाही. पण ज्यावेळेस आपण सीजनल फ्रुट्सची गोष्ट करतो त्यावेळेस हा प्रश्न येतो